लाडक्या बहिणीला उद्या सकाळपासून 25वा हप्ता जमा होणार का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बघा, 25वा हप्ता म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार का? येणार असेल तर कोणत्या लाडक्या बहिणी पात्र असतील? कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे? नवीन निकष काय लावले गेलेले आहेत? आणि ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, आता रक्षाबंधननिमित्त भाऊ म्हणून एक ओवाळणी ते आता देणार आहेत, सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे ते लवकरच लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती म्हणजेच उद्या सकाळपासून पैसे टाकणार का? हा एक मोठा आता इथं अपडेट येत आहे. ते म्हणजे आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 100% व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती मिळणार आहे. कोण पात्र असणार आहे, कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात होणार आहे, जर तुम्ही पात्र नसाल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, नवीन निकष काय सांगतायत, अर्ज पडताळणी होणार आहे का, KYCची काय अपडेट आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना बाद केलं गेलेलं आहे, ज्या लाडक्या बहिणींना म्हणजे जून महिन्याचा हप्ता आला होता त्यातल्या काही लाडक्या बहिणींना बाद केलं गेलेलं आहे, त्याचं कारण काय आहे, ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता आला नव्हता त्यांना जुलैचा हप्ता येणार आहे, हे सगळं आपण इथं पाहणार आहोत. बघा, आता पुढच्या 48 तासात काही बहिणींना भरपूर ठिकाणी असं म्हणलं जातं की 4,200 रुपये जमा होणार आहेत. 4,200 रुपये म्हणजेच जुलैचे 2100 आणि ऑगस्ट महिन्याचे 2100 रुपये असे जमा होणार आहेत, असे सुद्धा भरपूर ठिकाणी चर्चा आपल्याला पाहायला मिळत आहे. यांचं असं म्हणणं आहे की सरकार जो 1,500 रुपयांचा हप्ता आहे तो 2100 रुपये करणार आहे. हे किती खरं आहे, किती खोटं आहे, आपण ह्या व्हिडिओमध्ये इन डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, आत्ताची जर बातमी पाहिलीत 42 रुपये तर मिळणार नाहीत, हे मात्र फिक्स आहे. त्यामुळे ही बातमी खोटी आहे. पहिली गोष्ट, लाडक्या बहिणींना फक्त 1,500 रुपये हे प्रति महिना म्हणजे 2 महिन्याची 3,000 रुपये त्यांच्या मोबाईलवरती पाहायला मिळतील, हे नक्की आहे. मग आता ह्याच्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की उद्यापासून पैसे येणार का? उद्या म्हणजे किती? 10 ऑगस्ट, बरोबर. 10 ऑगस्ट, 11 ऑगस्ट, 12 ऑगस्ट, 13 ऑगस्ट हे 4 दिवस पुढचे खूप महत्त्वाचे आहेत. याच्यावरती ठरणार आहे लाडक्या बहिणींना जुलैचा महिना येणार आहे 15 ऑगस्टच्या अगोदर का तुम्हाला 15 ऑगस्टनंतर दोन्ही हप्ते एकत्रित पाहायला मिळतील, ते म्हणजे पुढच्या सोमवारी. बघा, उद्या सोमवार आहे, सोमवार 10 तारीख, 10 ऑगस्ट, 11, 12 आणि 13 हे 3-4 दिवस का महत्त्वाचे आहेत हे मी तुम्हाला आता समजावून सांगतो. उद्या GR आला, लक्षात घ्या, लाडकी बहिणीचा हप्ता सुरू होण्याआधी GR येणं आवश्यक असतं. GRमध्ये आपल्याला समजतं की कोणत्या महिन्याचा हप्ता येणार आहे, किती निधी वितरित झालेला आहे, म्हणजे किती निधी त्या लाडकी बहिणीला त्या महिन्याला अलोकेट झालेला आहे, तो अजूनही आलेला नाही. तर माझं असं सरकारकडे म्हणणं आहे, जर सरकारने उद्याची तारीख खूप महत्त्वाची ठरणार, 10 ऑगस्टला जर त्यांनी GR काढला तर 100% तुम्हाला 15 ऑगस्टच्या अगोदर जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता हा तुमच्या खात्यात जमा होणार, हे मात्र फिक्स आहे. पुन्हा एकदा सांगतोय, 10 ऑगस्ट, 11 ऑगस्ट हे 2 दिवशी जरी GR आला, 11 बी असू द्या किंवा 12 पण असू द्या, 10, 11, 12 हे 3 दिवसात जर GR आला तर तुम्हाला 13, 14 आणि 15 हे 3 दिवसात तुम्हाला 100% जुलै महिन्याचा हप्ता पाहायला मिळू शकतो, किंवा ते 2 हप्तेसुद्धा एकत्रित टाकू शकतात. आता म्हणतील कोणत्या बँकेत जमा होणार आहेत? बघा, प्रामुख्याने तर SBI असेल, ॲक्सिस बँक असेल, ICICI असेल, कोटक असेल, बँक ऑफ बरोदा असेल, IDBI असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, अशा भरपूर ज्या प्रायव्हेट, सेमी प्रायव्हेट, गव्हर्मेंट, मध्यवर्ती बँका असतील, पोस्टाचं खातं असेल, अशा ज्या काही निवडक पहिल्या 10 ते 12 बँका आहेत त्या बँकेत पैसे हे जमा होणार आहेत. आता तुमचं ह्याच्यापैकी कोणती बँक आहे ही कमेंट्समध्ये पटकन आधी सांगायचं आहे. तर आता ह्याच्यामध्ये दुसरा प्रश्न उरतो की किती लाडक्या बहिणी पात्र असणार आहेत आणि निकष काय असणार आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला जून महिन्याचा हप्ता आला आहे, असं याचा अर्थ असा की आपल्याला जुलैचा पण येईल, तर असं तुम्ही समजू नका. तुम्ही यादी बघा, तुमचं यादीत नाव आहे का? तुम्ही म्हणाल तर यादी कुठं बघायची, तर तुम्ही तुमचं नाव पात्र आहे का नाही हे पाहण्यासाठी महिला व बालविकासमध्ये जाऊन विचारू शकता की मी पात्र आहे का, की मी अपात्र आहे ह्या महिन्यासाठी. कारण 2 हप्ते येणार आहेत रक्षाबंधनसाठी. लक्षात घ्या, 2 हप्ते हे फिक्स येतील. ह्या आठवड्यात एक येऊ शकतो, किंवा ह्या आठवड्यात 2ही येऊ शकतात, किंवा पुढच्या आठवड्यात डायरेक्ट 2 येऊ शकतात. पण 2 हप्ते ह्याच महिन्यात तुम्हाला 100% पाहायला मिळणार आहे. त्यामुळं नाव पात्र लाभार्थी यानं खूप महत्त्वाचं आहे. कारण मग तुम्ही डायरेक्ट 2 घरात जर लाडक्या बहिणी असतील तर 6,000 रुपये डायरेक्ट तुमचे ह्यावेळेस बुडतील. ह्यावेळेसच नाही तर इथून पुढे कुठलाही हप्ता तुम्हाला मिळणार नाही, कायमचे हप्ते बंद होतील.
राहिला प्रश्न आता निकषांचा. पहिला निकष जो आहे तो म्हणजे EKYC. भरपूर लाडक्या बहिणींची EKYC झालेली नाही, बरोबर. भरपूर लाडक्या बहिणी आहेत, जसं भरपूर लाडक्या बहिणींची लाडकी बहिणीची जी बँकेची EKYC आहे ती सुद्धा झालेली नाही. भरपूर लाडक्या बहिणींचं असं आहे की बँकेचे खाते बंद झालेले आहेत, अकाउंट ब्लॉक झालेले आहेत भरपूर ठिकाणी. भरपूर दिवस त्यांनी अकाउंट चालू ठेवलं नव्हतं. अशासुद्धा गोष्टी घडलेल्या आहेत. तर आपलं अकाउंट चालू करा आहे का नाही बघा, बँकेची KYC झाली आहे का बघा, लाडकी बहिणीची KYC झालेली आहे का हे बघा. कारण भरपूर लाडक्या बहिणीची KYC राहिली आहे, त्याच्यामुळंच त्यांना हप्ते बंद करण्यात येत आहेत असं सरकारनं स्वतः स्पष्ट केलं आहे. त्या संदर्भात आदित्य तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलं आहे, सरकारकडे शिफारस केली आहे की तुम्ही पुन्हा एकदा लाडकी बहिणींची EKYC जी आहे ती सुरू करा. कारण लाडक्या बहिणींचे जे आता भाऊ आहेत त्यांनी ओवाळणी म्हणून त्यांना EKYC चालू करून द्यावी आणि 2 महिन्याचे जे हप्ते आहेत ते सुद्धा दिले पाहिजेत. आता बऱ्याच ठिकाणी असा प्रॉब्लेमसुद्धा झाला आहे. सरकारनं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही RTOकडून डेटा घेतलेला आहे, आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं डेटा घेतलेला आहे. तर त्यांनी त्यात सांगितलं की ज्यांनी 4 चाकी वाहनं खरेदी केली, ज्यांनी त्या यादीत नाव होतं त्यांचं नाव काढलेलं आहे. ज्यांनी इन्कम टॅक्स भरला, उत्पन्न जास्त होतं त्यांचं नाव काढलं. ज्यांचं पिवळं रेशन कार्ड आहे, बरोबर, रेशन कार्ड डिपार्टमेंटकडून सुद्धा डेटा घेतला. त्याच्यामध्ये त्यांना असं आढळलं की एकाच घरात 2पेक्षा जास्त लाडक्या बहिणी ह्या लाभ घेत आहेत, बरोबर. रेशन कार्ड जरी असलं तुमच्याकडे पिवळं, नियम काय आहे, पिवळं रेशन कार्ड किंवा तुमच्याकडं केशरी रेशन कार्ड असणं आवश्यक आहे, ज्याच्यावरती आपल्याला महिन्याला आपल्याला राशन हे मिळतं. हे सगळ्यांना माहिती आहे. पांढऱ्या रेशनवाल्यांना ही योजना नाही, हे सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवा. तर एका रेशन कार्डमध्ये एका घरामध्ये 2पेक्षा जास्त लाडक्या बहिणी लाभ घेत असल्याचं सुद्धा त्यांना दिसून आलं, म्हणून त्यांनी त्या लाडक्या बहिणींचं सुद्धा नावं काढलेली आहेत. तर तुम्ही एकदा चेक करा नेमकं तुमच्या घरात किती लाडक्या बहिणी एकाच रेशन कार्डवरती लाभ घेत आहेत वगैरे वगैरे. हे सगळं तुम्ही एकदा चेक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रेशन कार्डची EKYC सुद्धा करून घ्या. बऱ्याच लाडक्या बहिणींचं काय आहे, जे तुमचं पुस्तक आहे रेशन कार्डचं त्याच्यावरती नाव आहे, पण तुमचं जे ऑनलाईन पद्धतीने नाव दिसायला पाहिजे ते दिसत नाही आहे. त्यामुळे प्रॉब्लेम काय होता, एक तर लाडकी बहीण योजना बंद होते. दुसरी गोष्ट, जे तुम्हाला महिन्याला राशन मिळतं गहू तांदूळ वगैरे, ते सुद्धा तुम्हाला बंद होऊ शकतं. त्यामुळं हे सुद्धा एक तुम्ही तिथं मला असं वाटतं काळजी घ्या आणि पटपट ह्या सगळ्या गोष्टी करा. आता पटापटा सगळ्यांनी कमेंट्स करा, कोणाकोणाला जून महिन्याचा हप्ता आला होता, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते आलेत, तुमचं EKYC झालेलं आहे का, EKYC परत सुरू झाली पाहिजे का, याच्यावरती तुमचं मत काय आहे. बघा, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाहीत तोपर्यंत सरकारपर्यंत कुठल्याही प्रकारचा मेसेज हा जाणार नाही. सरकारला समजणारसुद्धा नाही की तुम्हाला हप्ते येत आहेत की नाहीत. कारण 2.5 कोटी लाडक्या बहिणी आहेत. सरकारकडे एवढं इन डिटेलमध्ये पाहण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर एवढी शक्ती नसेल कदाचित. त्यामुळं तुम्ही स्वतःचं काम स्वतः करा. स्वतःला हप्ते येतात का हे बघा, सगळं आपलं बँक खातं वगैरे सगळं चेक करा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.